पण माणसाच्या आयुष्यामध्ये ना अप अँड डाऊन्स यायलाच पाहिजे. सुख आणि दुःख हे यायलाच पाहिजे. तरच माणसाला जीवनाचा अर्थ कळतो. नाही, दुःख नाही आलं तर माणसाला काय कळणार की काय असतं दुःख, हो की नाही? आता माणसाचं आयुष्य असंच आहे बघा. कधी काय होईल हे सांगता येत नाही. तुम्हाला थोडंसं बोलते बघा. अजितदादा 28 जानेवारीला आपल्यामधून निघून गेले आणि त्यांचा अपघाती म्हणजे विमान अपघात झाला आणि ते तिथे अ, बारामतीच्या विमानतळावर त्या रानामध्ये त्यांचं दगडाच्या ह्याच्यावर ते विमान आदळलं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अजितदादा किती मोठं व्यक्तिमत्व, हो की नाही? परंतु त्यांना गरिबाच्या चादरीची गरज लागली, हो की नाही? माणसाची वेळ ही कशी येईल काही सांगता येत नाही. मला ते म्हणायचं नाही की त्यांना त्याच्यातून नेलं ते वेळ, म्हणजे वेळेचं महत्त्व सांगायचं आहे की वेळेला कुठली व्यक्ती आपल्या उपयोगाला पडेल हे सांगता येत नाही. कधी कधी गरीब अगदी तुच्छ आपल्याला नको असलेल्या व्यक्तीची पण आपल्याला गरज लागते आणि देव त्याच्या चरणापाशी देत नाही. सांगायचं मला त्या अजितदादांच्या यांच्याबद्दल काही बोलायचं नव्हतं, पण मी एक सांगितलं एवढं मोठं व्यक्तिमत्व, पण गरिबाच्या चादरीची गरज लागली त्यांना, हे मला सांगायचं. कारण का वेळच तशी होती, हो की नाही? वेळ तशी होती आणि त्यांना त्याच्यात गुंडाळून त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं. तर सांगायचं म्हणजे की माणूस कितीही श्रीमंत असला, कितीही पैशावाला असला, परंतु त्याला कुठल्या गोष्टीची गरज लागल हे सांगता येत नाही. तेव्हा पैसा बरोबर येत नाही, पण माणसाचे आशीर्वाद येतात. एखाद्याला तुम्ही चांगला आशीर्वाद दिला ना, तर त्याच्या संकटाच्या काळी तो आशीर्वाद त्याच्या उपयोगी पडतो. म्हणून आपण म्हणतो ना, अरे तुझे काहीतरी चांगले कर्म असतील, त्याने तुला वाचवलं, असं आपण म्हणून जातो. तर असतात. माणसाच्या आयुष्यात चांगले कर्म नेहमी करावे. भले आपला दुश्मन असो, कुणी असो, परंतु आपण त्याच्याबद्दल असं म्हणू नये की ह्याला असं होईल, त्याला तसं होईल. नाही, वरचं आहे ना, वरचं सर्व पाहत आहे ना, तो करेल ना, तो घेईल धाडाधाडतं. आपण कोण घेणार आहे, हो की नाही? त्याच्या हातून, त्याच्या नजरेतून काही सुटलेलं नाही. त्यामुळं त्याच्यावर सोपवायचं की देवा तू आहेस, तू बघ. आम्ही काय शूद्र आहोत, आम्ही काही करू शकत नाहीत.